स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सर्वांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या आपल्या ह्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्म. मित्रांनो बघा, मी एक 2-5 मिनिटं फक्त तुमची घेणार आहे. आजच्या लोकसत्ताचा आपला जो पेपर होता, या लोकसत्ताच्या पेपरमध्ये एक ही न्यूज आपल्याला बघायला मिळते, एम-पी-एस-सीच्या परीक्षा नियमांचा भंग. आता ही न्यूज जी ॲक्चुअली आहे, ही राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जे विद्यार्थी आता पात्र ठरलेले आहेत, ही त्यांच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्त्वाची न्यूज आहे. आणि ह्या न्यूजमध्ये एम-पी-एस-सीचे जे सध्याचे सचिव आहेत, ज्यांचं नाव आहे महेंद्र हरपाळकर, यांनी या ठिकाणी एक स्टेटमेंट पास ऑन केलेलं आहे. त्या स्टेटमेंटला अनुसरून काही गोष्टी आपल्याला फक्त क्लिअर करून घ्यायच्या आहेत. बघा, यांनी या ठिकाणी काय स्टेटमेंट टाकलं होतं. आता खरा मुद्दा नेमका कुठून चालू झालाय, की आपली एम-पी-एस-सी राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे, जी 9 नोव्हेंबरला पार पडली आहे. त्याच्यानंतर साधारणतः एक 45 दिवसांमध्ये पूर्वपरीक्षेचा निकाल लागायला पाहिजे होता. परंतु तो लागला नाही. त्याला विलंब झाला. विलंब झाल्यानंतर साधारणतः आपण असं पकडलं, की फेब्रुवारीच्या एंडला तो निकाल लागला. फेब्रुवारीच्या एंडला निकाल लागल्यानंतर लगेच आयोगाने काय केलं, त्याच दिवशी काही वेळानंतर एम-पी-एस-सी राज्यसेवा मुख्य परीक्षेचं नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आणि त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आयोगाने एक गोष्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला, की आम्ही पूर्वपरीक्षेसाठी जे वेळापत्रक यापूर्वी सांगितलं होतं, तेच वेळापत्रक टू बी कंटिन्यू करत आहोत. म्हणजेच मुख्य परीक्षा ही 29 मार्चपासून सुरू होईल. ठीक आहे. आता एक गोष्ट मला या ठिकाणी आयोगाच्या माननीय सचिवांनी जे स्टेटमेंट या ठिकाणी केलंय, त्या स्टेटमेंटवर मला काही यांना प्रश्न विचारायचे आहेत. राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही नियोजित असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचे वेळापत्रक आधीच जाहीर झालेलं असतं. त्यामुळे प्रामाणिकपणे एम-पी-एस-सीची तयारी करणारे विद्यार्थी हे मुख्य परीक्षेची तयारी आधीच सुरू करतात. माझं म्हणणं तुमच्या मताशी 200% सहमत आहे. आयोगाचं जे म्हणणं आहे किंवा आयोगाच्या सचिवांनी स्टेटमेंट पास ऑन केलं म्हटल्यावर ते आयोगाचंच मत आलं, की बाबा जे विद्यार्थी प्रामाणिकपणे तयारी करतात ते मुख्य परीक्षेची तयारी आधीच करतात. परंतु माननीय आयोग, मला तुम्हाला एकच गोष्ट विचारायची आहे, की समजा जो विद्यार्थी आता मेरिट लागले 116 ला, ज्या विद्यार्थ्याला 117, 118, 119 किंवा 116 मार्क्स आहेत, जो विद्यार्थी डायलामामध्ये आहे, जो विद्यार्थी ऑलरेडी कन्फ्यूज आहे, की माझा रिझल्ट येईल की नाही येणार, जो विद्यार्थी 1 किंवा 2 मार्काने पास झालाय आणि मुख्य परीक्षेला पात्र ठरलाय, मग हा विद्यार्थी जर स्वतः कन्फ्यूज होता, की मी मुख्य परीक्षेला पात्र ठरेल की नाही ठरेल, मग ह्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेची तयारी कधी करावी? बरं, मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी पूर्व परीक्षेनंतर साधारणतः एक 3 ते 4 महिन्यांचा वेळ असतो, असं आपण पकडतो. ठीक आहे ना? पण रिझल्ट लागल्यानंतर जर तुम्ही एका महिन्यामध्ये मुख्य परीक्षेचा विचार करत असाल, तर हा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अन्याय नाही का? बरोबर आहे. यापूर्वी आपण ज्या नियोजित तारखा होत्या, या नियोजित तारखा कधीच पुढे ढकलल्या नाहीत का? वेगवेगळ्या निवडणुका असतील, वेगवेगळ्या घटना असतील, या कारणास्तव आपण विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतला माननीय आयोग, की पूर्व परीक्षा पुढे ढकलली जाईल, मुख्य परीक्षा पुढे ढकलली जाईल वगैरे, वगैरे. मग यंदाच्या परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 चा निकाल लावण्यासाठी विलंब झाला असेल आणि त्या विलंबाचा परिणाम जर विद्यार्थ्यांवर पडत असेल, तर मग हा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अन्याय नाही का? आमची आयोगाला एवढीच एक विनंती असेल, की तुम्ही जो काही निर्णय घ्याल, तो विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून घ्याल. त्यामुळे या 30 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेची तयारी कशी करावी किंवा विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेची तयारी होईल का? हा नक्कीच गहन विषय आहे आणि तुम्ही तो नक्कीच विचारपूर्वक म्हणजे विचार करून त्याच्यावर निर्णय द्या. कारण ही पूर्वपरीक्षा नवीन पॅटर्नच्या आधारावर होणारी पहिली ही मुख्य परीक्षा नवीन पॅटर्नच्या आधारावर होणारी पहिली मुख्य परीक्षा आहे. आणि ह्या मुख्य परीक्षेसाठी जर तुम्ही अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची हेळसांड करत असाल, तर मग खरंच या ठिकाणी थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या बाजूने आयोगाकडनं फॉलोअप आम्ही घेत आहोत. येणाऱ्या काळामध्ये आयोगाकडनं काही नोटिफिकेशन येतात का? किंवा आयोग मुख्य परीक्षा पोस्टपोन करण्याच्या विचारात आहे का? तर त्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी फॉलोअप घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. परंतु सध्या तरी आयोगाकडनं कोणतीही तारीख बदललेली नाही. 29 मार्चच फिक्स आहे. 29 मार्चलाच मुख्य परीक्षा असेल असं आयोगाकडनं सध्या तरी सांगण्यात आलेलं आहे. सो तुम्ही त्या 29 मार्चच्या दृष्टिकोनातून तयारी चालू ठेवा. मित्रांनो, मी
मलाही कळतंय की कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे. या कमी वेळेमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आहेत. आन्सर रायटिंग आहे, इथिक्स आहे किंवा आणखीन छोटे-छोटे कंपोनंट्स आहे. या सगळ्यांचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आन्सर रायटिंग केल्यानंतर ते आन्सर चेक करून द्यायचे आहेत. एक मोठा भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून, एक मास्तर म्हणून मी माझा नंबर तुमच्यापर्यंत देतो. हा नंबर घ्या. तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही अडचणी असतील किंवा जी काही मदत तुम्हाला माझ्याकडनं हवी असेल, ही मदत मी तुम्हाला ह्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. माझा नंबर तुमच्या सगळ्यांपर्यंत व्यवस्थित दिसत असेल तर मला तसं सांगण्याचा प्रयत्न करा किंवा दुसरा पेजवर मी नंबर देतो. हा इथे माझा मोबाईल नंबर मी देऊन ठेवलेला आहे. बरोबर आहे? इथे मी माझा मोबाईल नंबर देऊन ठेवलेला आहे. राइट? राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कोणतीही मदत लागू द्या. मग ती आन्सर रायटिंग चेक करण्याची असू द्यात किंवा वेगवेगळ्या नोट्सची असू द्यात, इथिक्स पेपर संदर्भात असू द्यात किंवा इंडियन सोसायटी, सोशल जस्टिस, डिझास्टर मॅनेजमेंट कोणतेही छोटे-छोटे कॉम्पोनंट्स असू द्यात, एसे रिलेटेड हायलाइटेड टॉपिक्स, प्रिडिक्शन टॉपिक्स असू द्यात, मी सगळी मदत तुम्हाला करतो. फक्त आता डगमगू नका. हा 1 महिना आपल्या आयुष्यातला असा महिना ठेवायचा आहे, की ज्यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन यंदाची मेन्स मारायची आहे. कारण मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर होणारी ही पहिली आहे आणि अशी संधी आपल्याला वारंवार येणार नाही पोरांनो. बरोबर आहे? सो ठीक आहे. आयोगाकडनं लवकरच काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय येईल अशी आपण अपेक्षा ठेवू आणि आपला अभ्यास आपण कंटिन्यू करत राहू. सो मी तुमच्यासाठी आहे. तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करा. काही अडचण नाही. सो थँक पोरांनो. हॅव अ गुड डे अँड ऑल द बेस्ट.